मुश्किलें है जो मुझको मिटाने पर तुली है, और ये दुआएं है जो बचा लेती है। दिल लगा है सारे गम छिपाने में, और ये आंखें है जो कमबख्त सब बता देती है। हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू रे ब्लॉग। आज खूप दिवसानंतर म्हणण्यापेक्षा खूप महिन्यानंतर तुमचं सगळ्यांचं किरणच्या रे ब्लॉगमध्ये खूप 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 स्वागत आहे। आणि मी एवढे दिवस व्हिडिओ नाही बनवले कारण मी माझ्या पर्सनल लाईफमध्ये थोडीशी बिझी होते, त्यामुळे मला काही व्हिडिओ बनवायला जमलं नाही। पर्सनल लाईफ अशी मीडियावरती शेअर नाही करू शकत, पण पर्सनल लाईफ म्हणजे झालं थोडंसं असं तसं असं खूप गोष्टी झाल्या आणि फायनली मी त्या सगळ्यातून बाहेर निघाले आणि फायनली दुसऱ्या अजून एका गोष्टीत अडकले। इट्स लाईफ, इट्स गोज ऑन आणि अजून पण आहे, ठीक आहे, सगळं होईल, सगळं ठीक, कारण मला माझ्या स्वतःवरती कॉन्फिडन्स आहे, तर कुठली गोष्ट अशक्य असं आहे मला वाटत नाही। आता तुम्ही म्हणाल की मोटिवेशन देणारे असे खूप सारे स्पीकर्स आहेत, खूप सारे म्हणजे तुम्ही फक्त जस्ट इंस्टाग्राम ओपन करा, तुम्हाला काही ना काहीतरी मोटिवेटिंग थिंग मिळत जातील। पण मला माझी लाईफ खूप चॅलेंजिंग वाटते, कारण प्रत्येक ह्या एका सिच्युएशनमधून निघाले की दुसरी सिच्युएशन येते, दुसरी सिच्युएशन निघाले की तिसरी सिच्युएशन येते। ते माझं तसं थोडं असं आहे। सो मला असं वाटतं की जाऊ दे, एकच लाईफ आहे, थोडंसंच जगाला भेटतं, आपण त्या पण सिच्युएशनमध्ये खुश कसं राहायचं ते बघायला पाहिजे। आणि आता सध्या तरी माझ्यासाठी ते इम्पॉर्टंट आहे, कशी पण सिच्युएशन असू दे, आपण आपली स्माईल आपल्या फेसवरती राहिली पाहिजे। डोळे काय बोलतात हे एवढं महत्त्वाचं नाही आहे, पण जी स्माईल आहे ना, त्याच्यावरून जगाने समजलं पाहिजे की बस आता हिच्याकडे बघून आपण लाईफ जगायची। म्हणजे ज्या पण मुलींच्या आयुष्यात अशा माझ्या आयुष्यात ज्या गोष्टी घडल्या त्या होत असतील, तर मी त्यांना सांगेल की प्लीज तुम्ही माझे व्हिडिओ बघा, तुम्ही माझ्याकडं बघा की किती कंडिशनमधून जाऊसुद्धा मी किती खुश आहे आणि किती खुश मी राहू शकते। पण असतात अशा काही गोष्टी की त्या आपल्या डोळ्यांना नाही थांबवू शकत, आपली स्माईल जरी आपल्या फेसवरती असेल तरी डोळ्यांना नाही थांबवू शकत। पण मी तुम्हाला माझ्या ह्या ब्लॉगमध्ये तर आत्ता एवढं सांगते की आयुष्य खूप सुंदर आहे आणि तुम्ही ते जगायला पाहिजे। प्रत्येक गोष्टीचा, छोट्या मोठ्या गोष्टीचा अनुभव येतो, तो अनुभव घेतला पाहिजे। आयुष्य दुसऱ्यासाठी कधी जगू नका, पण आयुष्य स्वतःसाठी आणि आपल्या मम्मी पप्पांसाठी जगायला पाहिजे। बाय, नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण भेटू आणि असेच माझी बडबड ऐकत राहा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। टाटा।